अरे थांबा थांबा, पळताय काय असते? बघितलं बाहेर आलं ना की हे सगळं असं चालू असतं. नुसतेच आम्ही पोचलोय, फक्त जेवण झालं आणि फ्रेश झालो. आता म्हटलं थोडा आराम करूया, नंतर हे सगळं बघूया. पण ते जे इथे रिसॉर्टवाले होते त्यांनी आम्हाला सांगितलं की जर स्विमिंग पूलमध्ये जायचं असेल तर आता थोडंसं ऊन आहे, 6 नंतर थंड होईल पाणी, सर्दी वगैरे होईल, तुम्हाला न्यायचं असेल तर मुलांना आत्ताच न्या. तेवढंच सम्यकने ऐकलं. आपण चालला असता. तिथे गेल्याशिवाय राहणार नाहीये, त्यामुळे आम्हाला पोरं त्याला वेडी इथे यावं झालीत, लागलं. वेडी. तर Swimming झाले pool असं की बघून. इथे पण एक रूम होता जो आम्हाला मिळाला असता, त्याचा हा व्ह्यू होता स्विमिंग पूलचा. पण मुलांना तो पक्षावाला रूम हवा होता म्हणून आम्ही तिकडे मग शिफ्ट केलं. आणि असं सगळं राजेश मला सांगवते. सार्थकची तयारी केली, म्हटलं तो पण जाईल, कारण 2 सेशन आहे, छोट्या मुलांचं एक मोठ्या मुलांचं असं, मोठ्या लोकांचं असं. पण सार्थकला नाही आवडलं, तो खूप रडत होता. मग थोडा वेळ हे लोक इथं खेळले आणि वरच्या साईडला मोठ्या लोकांसाठी आहे, म्हणजे अडल्टसाठी आहे हा स्विमिंग पूल. तिकडे मग सम्यक आणि त्याचे डॅडी गेले. मी छान बसून जरा छान बघितलं कसं छान छान वाटतंय. आणि सार्थकला अजिबात पाणी नाही आवडत, त्यामुळे तो नुसता असा फिरत होता. तुम्ही इथलं लोकेशन बघाल ना तर इतकं सुंदर छान लोकेशन आहे. मागे केळीची झाडं आहेत, त्याला केळं आली आहेत आणि हे सगळं असं छान बघून मस्त वाटतं. बाहेर गेल्यावर असं टेन्शन नाही, काही नाही, छान रिलॅक्स करा. मग थोडा वेळ काय, बराच वेळ आम्ही तिकडे होतो, साधारण 6 वाजेपर्यंत. नंतर आम्ही इथं रिसॉर्टमध्ये आतमध्ये आलो, कॅन्टीनमध्ये. मग इकडे चहा वगैरे घेतला, कारण असं पण सवय आहे आपल्याला संध्याकाळी चहाची, त्यामुळे मी चहा किंवा कॉफी संध्याकाळी एक वेळेला घेते. किती छान आणि मग वातावरण आहे नंतर बघा परत मी इकडचं, घरी मस्त वाटतंय ना. छान लाईट केल्यात आणि तो आमचा रूम आहे. आणि ही रूमची ती बिल्डिंग आहे. असं का क्लायमेट आहे, प्रचंड थंडी आहे इकडं, खूप सुंदर वाटते. चला आता अजून पण बघूया कुठे कुठे काय आहे. अरे लाडू पळवू नको ना रे बाळा. हा साधारण इथून एंट्रन्स आहे. आणि इकडे सगळे मग हे बंगलोज वगैरे किंवा रूम आहेत प्रत्येकाचे. इकडे खाली इथं स्विमिंग टँक आहे, स्विमिंग पूल आहे सॉरी. हा बँक्वेट हॉल आहे. इकडे गेम झोन आणि रिसेप्शन आहे. आणि डायनिंग एरिया पण इथेच आहे, जे रेस्टॉरंट. सार्थक बघा कसा छान खेळतोय. तुम्हाला दाखवते, इथे एक गेम झोन आहे. इकडे किड्सना खेळण्यासाठी पण आहे बॅक साईडला. अरे ऍक्टिव्हिटी होत्या, लक्षातच नाही माझ्या. चला एक एक एरिया एक्सप्लोअर करत करत आम्ही डायनिंग एरियामध्ये आलो. आणि इकडे मॅजिक शो होता आज, लाईव्ह म्युझिकचं पण आहे. आणि आता म्हटलं चला हे मॅजिक दाखवत आहेत तर 5-10 मिनटं आपण थांबून बरं बघूया. पण खूप सुंदर हे दादा दाखवत होते, त्यांनी खूप पक्ष्याचं एक छान मॅजिक दाखवलं. एक पक्षी होता, 2 करून दाखवले, मस्त वाटलं. 5-10 मिनटं असं वेगळा काहीतरी एक्सपिरियन्स येतो आणि ते खूप सुंदर वाटतं. अशा ठिकाणी आल्यावर अशा सगळ्या गोष्टी असल्या की आणखीनच मज्जा येते. तर आता हे सगळं बघितल्याने आता परत मुलांना स्विमिंग पूल करतो. कशी वाटली तुम्हाला जादू? चला आता गेम झोन कडे जाऊया. अजिबात पळू नको. या हे पळवू नकोस ना लाडू. इथे आहे गेम झोन आणि इथे काहीतरी ॲक्टिव्हिटीज वगैरे असतील गेमच्या, आपण जाऊन बघू काय आहे. आणि नंतर मग जाऊया जेवायला. चला चला आपण फायनली गेम जाऊन जवळ आलो आहे. आता इथं बऱ्याच असं गेम आहेत ज्या सम्यकला किंवा काय खेळता येणार नाही आहेत, पण तरी पण बऱ्याच अशा छोट्या छोट्या गोष्टी पण होत्या जे मुलं छान एन्जॉय करतील. आणि आता ह्या सगळ्या गोष्टीनंतर आम्हाला जेवायला जायचं होतं, त्यामुळे आम्हाला बऱ्यापैकी इथं वेळ घालूया असं झालं. आणि सार्थक तर काय खेळू देत नाही, हे दोघं थोडा वेळ ह्यांनी टाईमपास केला. बरेच असे छोटे छोटे पण गेम्स होते जिकडे मुलं खूप छान एन्जॉय करतील. आणि महत्त्वाचं म्हणजे सगळं सेफ होतं, आतल्यात इंटरनल सगळ्या गोष्टी होत्या, त्यामुळे पडायचं वगैरे फार टेन्शन नव्हतं. आतमध्ये खेळत होते, मी छान बसून यांना शूट करत होते, सगळं म्हटलं बघावं. आता ही एक गोष्ट मला खूप इंटरेस्टिंग वाटली. आता ह्यामध्ये हे सगळं ठेवायचे ब्लॉग्स आणि हे पडू द्यायचं नाही आहे. आणि फायनली मला हा बॅलन्स जमला आणि मी हे सगळं केलं आहे. म्हणजे हे प्रत्येक बाईला जमतं, संसारातला बॅलन्स हा असा समतोल साधून करावा लागतो, तसा हा प्रत्येक बाईला जमणारा एक छानसा खेळ आहे. आता हा लुडो खेळता खेळता सार्थकनं बऱ्याचशा ह्यातल्या ज्या काय पीसेस होत्या त्या फेकून दिल्या आणि मग आमचा गेम फायनली संपला. आणि आता आम्ही परत निघालो आहोत तिकडे जिकडे आपण आलो स्विमिंग पूलमधून दुपारी तिथे. आता तिथं संध्याकाळचं वातावरण खूप छान असतं, म्हणजे तो लाईट वगैरे असतात, तर पाण्याचा कलर खूप सुंदर दिसतो. आणि इथलं एकंदरीतच असं छान काय म्हणू वातावरण होतं ना, ते बघायची अशी फार इच्छा झाली. मग आम्ही गेलो, किती सुंदर वाटते बघा, इतकं मन प्रसन्न. इथं वरच्या साईडला लॉन आहे,
इकडे उद्या लग्न वगैरे आहे, त्यामुळे त्यांची तयारी वगैरे तिथे चालू आहे. आणि म्हटलं आपण थोडा वेळ इकडे जाऊया. इथे जाऊन बसलो आम्ही थोडा वेळ आणि परत थोडे फोटो वगैरे काढले आणि आलो. इथे सम्यकच्या मागे तुम्ही बघू शकता, हे दोन सिंगर होते, खूप सुंदर गाणं गात होते, म्हणजे खूप सुंदर आवाज होता त्यांचा. आणि यांच्या गाण्याबरोबर मस्त आम्ही जेवण एन्जॉय केलं. आणि इतकं फूड म्हणाल इथलं ना तर अप्रतिम फूड, म्हणजे इतक्या ठिकाणी आम्ही गेलो पण असं जेवण किंवा असं मॅनेजमेंट मी कधीच नाही बघितलं. मला इगतपुरीतलं हे बेस्ट रिसॉर्ट वाटलं. इतकं सुंदर मॅनेजमेंट, इतकं सुंदर वातावरण आणि अप्रतिम अनुभव होता आमचा. खूप छान वाटलं. पण इथून पुढचा भाग बघण्यासाठी पण तुम्हाला मला फॉलो करायला लागेल. पटकन सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये